नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात एका राजकीय बातमीने आपण करतोय। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे। राहुल गांधी यांची जीप छाटून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस संजय गायकवाड यांनी जाहीर केलंय। राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं, त्यावर टीका करताना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। तो बाबासाहेबांचं आरक्षण संपवण्याची भाषा करतोय आपला काँग्रेसचा ज्येष्ठ नेता राहुल गांधी। त्याची जीप जो छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी त्या ठिकाणी देईल। संविधान खतरे में आहे, संविधान भारतीय जनता पक्ष बदलणार आहे म्हणून एका समाजाला भीती दाखवायची आणि आता तेच संविधान खतम करण्याची भाषा बोलायची, हा दुटप्पी चेहरा हा यांचा समोर आलेला आहे। यांच्या बगलमध्ये छुरी आहे, मुंह में राम बगल में छुरी असं चित्र या ठिकाणचं आहे। काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय। काँग्रेस आमदार अमीन पटेल राष्ट्रवादीत सामील होण्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होती, त्यावर आता मात्र अमीन पटेल यांनी स्पष्टीकरण दिलंय। मी काँग्रेस पक्षातच राहणार असून काँग्रेसमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं अमीन पटेल यांनी स्पष्ट केलंय। लोकसभा निवडणुकीतही चर्चा होती की तुम्ही कुठेतरी महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे। मी काँग्रेसमध्ये काल होतो, आज आहेत, पण उद्या पण राहील। मी बॉर्न काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार। अमीन पटेलांनी ऐन गणपतीत टायमिंग साधलंय। मी तुम्हाला सांगितले 2 गोष्टीसाठी मी आलो होतो साहेबांना, डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला। 2 गोष्टी बोलणी झाली, देवेंद्र भारती साहेबांबरोबर बोलणी झाली। त्यांना स्वतः उपमुख्यमंत्रीने त्यांना सांगितलेलं आहे की जे परवा मिरवणूक आहे, ईद मिलादुन्नबीचा जुलूस आहे, त्याच्यासाठी जे कॉर्पोरेशन पाहिजे, ते कॉर्पोरेशन पाहिजे ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलं।